मी सध्या निकमांच्या वस्तीजवळ आहे. ज्योतिबा रोड, तालुका पन्हाळा, केकले. गणेश मंदिरपासून ज्योतिबा रोड आहे आणि बरोबर वरती म्हसोबा मंदिर आहे. त्याच्या मागच्या बाजूला निकमांची वस्ती आहे. तिथे एक शेतकरी आहे पहा. शेतकऱ्यानं हे केलेलं वरण्याचं प्लॉट, देशी वरणा किती छान आहे पहा. आणि या रानात मी आत्ता फिरतोय. इतका सुंदर वास येतो या देशी वरण्याचा. आणि सध्या हे पीक अगदी जोमात आलेलं आहे. इतक्या कष्टातून हे उभं केलेलं आहे. किती छान आलेलं आहे पहा प्लॉट हा. फुलानं भरलेला आहे, शेंगाने भरलेला आहे पहा. अशा पद्धतीनं आणि रस्त्याकडेला येणा जाणाऱ्यांची वर्दळ आहे ज्योतिबा रोडला. हा प्लॉट बघतात तिथं या ठिकाणी आणि शेंगा खरेदी करतात. 160 रुपये किलो शेंगा आहे या ठिकाणी. 40 रुपयाला पाव किलो, म्हणजे पावशेर 250 ग्राम. हा पहा वरून घेतलेला हा व्हिडिओ आहे. किती सुंदर या वरण्याच्या शेंगाचा प्लॉट आहे. इरळेकर म्हणून केकले या गावातील हे शेतकरी आहेत. आणि हा ज्योतिबा रोड आहे इथं. आणि विशेष म्हणजे सेंद्रिय शेती वरणा म्हटले बिगर केमिकल योग्य दरात मिळतील अशा पद्धतीनं हा मोबाईल नंबर आहे. या रस्त्यानं आला गेलात हा ज्योतिबा रोड आहे. वरती खाली जातोय तो वारणा नगरला. जरूर या ठिकाणी या स्पॉटला भेट द्या. आणि जरूर अगदी तुम्हाला मटण 700-750 रुपये आपण किलो घेऊन खातो, पण या ठिकाणी 160 रुपये वरणा आहे. 4 ते 5 किलो वरणा त्या रकमेत येतोय. अगदी मटणाच्या कालवणा समान किंबहुना त्याच्याहीपेक्षा जास्त आणि आरोग्याला आल्हाददायक असं याचं कालवण लागणार आहे. जरूर भेट द्या या ठिकाणी. येता जाता जाणार असाल ज्योतिबाला तर इथं तर राहा, थांबा आणि शेंगा घेऊनच घरी जा. या शेतकऱ्यासाठी एक लाईक जरूर दिली पाहिजे. धन्यवाद.